नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत. मी सतीश काळे. आपण सेशनमध्ये डिस्कशनला सुरुवात केली आहे बघा रोटेशनल डायनॅमिक्सपासून. रोटेशनल डायनॅमिक्सला जर आपण क्लासिफाय केलं, आता अगोदर बरंच डिस्कशन झालं आहे, तर त्यामधला आपला अर्धा पोर्शन आपण कव्हर करत आहोत बघा सुरुवातीला. म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स नावाचा हा जो टॉपिक आहे त्याला अशा टाईपमध्ये आपण त्याला डिव्हाइड करू शकतो बघा. रोटेशनल डायनामिक्स हा आपला टॉपिक आहे. एक हेवी वेटेज टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या अपकमिंग एक्झामसाठी, बोर्डाच्या प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा. त्याला आपण एक तर सर्क्युलर मोशन आणि पुढचा जो पोर्शन असतो बघा तो असतो रोटेशनल मोशन, अशा टाईपमध्ये कॅटेगराईज करतो. रोटेशनल मोशन असं त्याला कॅटेगराईज करतो. याच्यामध्ये सुरुवात आपण केलेली आहे बघा ह्या सर्क्युलर मोशनपासून. याचेच तर सगळे कॉन्सेप्ट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, याचेच तर आपण डिस्कस करत आहोत. मग या सर्क्युलर मोशनलाच आपण कंटिन्यू करूया पुढे, बरोबर की नाही. यालाच आपण थोडंसं पुढे कंटिन्यू करूया. याच्यामध्ये जर बघितलं असतं दोन टाईपमध्ये याला आपण कॅटेगराईज केलं आहे. ओके, आता दोन टाईपच्या ॲनालॉजीज थोड्या डिस्कस करूया मागच्या, तुम्हाला किती आठवत आहेत तर, किंवा तुमच्यासाठी एक रिव्हिजनचा पार्ट तयार होईल बघा हा. चला तुमची एकदा रिव्हिजनच करूया आपण या केसमध्ये. ॲनालॉजी म्हणजे काय असतं बरं, सिमिलॅरिटी असते बघा, सारखेपणा. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण काही लिनियर पॅरामीटर्स डिस्कस केले बघा, लिनियर क्वांटिटीज. ओके ना, हे काय लिनियर क्वांटिटीज. आणि नंतर असतात बघा हे अँग्युलर क्वांटिटीज. अँग्युलर क्वांटिटीज याच्यामध्येच काहींना बरंचसं कन्फ्युजन होतं ना क्वेश्चन सॉल्व करण्याच्या अगोदर आणि क्वेश्चन सॉल्व करताना. तर आत्ताच आपण डिस्कस करूया, क्लिअर करूया सर्वच काही, आणि एकदमच क्लिअर होईल असं मला वाटतं आहे. जर व्यवस्थित लक्ष दिलं तर 100% पण क्लिअर होऊ शकेल बघा. हे कॉन्सेप्टच तुमचे क्लिअर होतील. त्याच्यामध्ये सुरुवात करूया आपण पहिल्या पॅरामीटर्सपासून किंवा पहिल्या क्वांटिटीपासून. त्याचं नाव आहे बघा यस. यसला काय म्हणतो आपण, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो. लिनियर डिस्प्लेसमेंट याला मोजतो कशामध्ये आपण, मीटरमध्ये मोजतो बघा. स्केलर आहे का व्हेक्टर आहे, यस व्हेक्टर क्वांटिटी आहे बघा. ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स, दोन पॉईंटमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, स्ट्रेट लाईनवाला डिस्टन्स असतं बघा हे. ठीक आहे. याच्याच सिमिलर असलेली क्वांटिटी पॅरामीटर कुठलावर इकडे अँग्युलर क्वांटिटीजमध्ये, तो आहे हा थीटा. थीटाचं युनिट असतं बघा रेडियन. एसआय युनिट बोलत आहोत आपण, रेडियन. त्याला आपल्याला जर सांगायचं ते सुद्धा व्हेक्टर क्वांटिटीज आहे बघा, नो डाऊट व्हेक्टरच आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला आठवत असेल नसेल, चला मी आठवण करून देतो तुम्हाला. समजा अशा टाईपची एखादी आपली सर्क्युलर मोशन जर आपण कन्सिडर केली, काही अडचण आपल्या इथं. सर्क्युलर मोशनमध्ये जर आपण बघितलं, पार्टिकल जर समजा ए पॉईंटपासून असं बी पॉईंटपर्यंत गेला, एपासून बीला गेला, जर त्याला सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये जर आपण ट्रेस केलं, म्हणजे सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये जर आपण त्याला ट्रेस केलं, याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो. तो रेडियस वेक्टर जर मी असा ड्रॉ केला तर सुरुवातीला रेडियस वेक्टर कसा असेल, असा असेल. तो नंतर ह्या प्रमाणेच तो असा मोशन करेल, मूव्ह होईल. तो स्वतः काही अँगल ट्रेस करेल का, यस करेल. त्या अँगलला काय म्हणतो आपण, थीटा म्हणतो. ठीक आहे. थीटा म्हणजे काय झाला, अँग्युलर क्वांटिटी झाली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे आपलं. याच्यामध्ये जर तुम्हाला विचारला प्रश्न व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, तर स्ट्रेट लाईनमधलं डिस्टन्स ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत हे स्ट्रेट लाईनमधलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे हे, ह्याला आपण यस म्हणतो. त्यालाच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट मानलेलो आहोत. ठीक आहे. पण आपण हे छोटासा अँगल घेतला होता मागच्या क्लासमध्ये, काय केलं होतं आपण, एकदम हा अँगल एकदम छोटा घेतला होता, म्हणजे हे डिस्टन्स पण एकदम छोटं आलं, म्हणून आपण हे आर्क आणि हे स्ट्रेट लाईन जवळपास सेम मानलं होतं. आठवतं तुम्हाला. या केसमध्ये हे जे डिस्टन्स आहे हेच स्ट्रेट लाईनसारखंच दिसतं ना, म्हणून ह्यालाच आपण ह्या आर्कलाच काय म्हणलं होतं, लिनियर डिस्प्लेसमेंट मानलं होतं. आणि हा आपला असा छोटासा अँगल छोटू. ह्याची डायरेक्शन कशी काढतो बरं आपण, अँग्युलर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी काढतो, राईट हँड थंब रूलनं. पार्टिकल असा फिरत आहे अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या अपोजिट डायरेक्शनला फिरत आहे. या टाईपमध्ये अँटी क्लॉकवाईज म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनला जो व्हेक्टर येईल ना, ती डायरेक्शन असणार बघा. ती डायरेक्शन असणार आपल्या अँग्युलर व्हेलॉसिटीची. ठीक आहे. बोललो तर आपण याच्याविषयी. पुढचा पॅरामीटर लगेच डिस्कस करायला आपण सुरुवात करूया. पुढचा पॅरामीटर आहे बघा व्हेलॉसिटी. त्याला आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. त्याला मोजतो आपण मीटर पर सेकंडमध्ये. ही सुद्धा कशी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी आहे. याच्यामध्ये ह्याचं काय असतं, ह्याची एक मॅग्निट्यूड असते बघा, याची एक मॅग्निट्यूड असते आणि याची एक डायरेक्शन असते. व्हेलॉसिटी चेंज होणं म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी चेंज होणं म्हणजे एक तर मॅग्निट्यूड चेंज होणं किंवा डायरेक्शन चेंज होणं किंवा दोन्ही, बोथ चेंज होणं, बरोबर. तर पुढे आहे बघा अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी त्याच टाईपमध्ये याला मोजतो बघा आपण रेडियन पर सेकंडमध्ये.
ही सुद्धा एक वेक्टर क्वांटिटीज आहे आणि याची डायरेक्शन राईट हँड थंब रूलनंच याच्यासारखीच काढली जाते बघा. हे सुद्धा तुम्हाला माहिती असावं. याविषयी आपल्याला आता तर बोलायची गरज नाही आहे, बट थोडासा एक कॉन्सेप्ट सांगेल मी तुम्हाला UCM नॉन UCMचा. नंतर आहे बघा इकडं आपल्याकडं असलेली क्वांटिटी आहे बघा ए ॲक्सेलरेशन. त्याला आपण लिनियर ॲक्सेलरेशन म्हणतो. त्याला मोजतो म्हणजे युनिट त्याचं जर बघितलं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही सुद्धा एक वेक्टर क्वांटिटी आहे बघा, वेक्टर क्वांटिटी आहे. ह्याचे जर बघितले असता पण याचे काही टाईप्स आहेत बघा. एक असतं बघा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, दुसरं असतं बघा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि तिसरं असतं बघा नेट ॲक्सेलरेशन. नेट ॲक्सेलरेशन. सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी ॲक्सेलरेशन कुठलं असतं तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. त्यालाच आपण नॉर्मल ॲक्सेलरेशन म्हणतो, त्यालाच आपण टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणतो बघा. 3 नावं आहेत बघा. ह्या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन नेहमी टुवर्ड्स द सेंटर असते बघा. आपला पॉईंट इथं आला म्हणजे रोटेटिंग ऑब्जेक्ट इथं आला, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा एक ऑब्जेक्ट असेल, पार्टिकल असेल, बॉडी असेल, ती इथं आली तर हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, ती इथं आली तर हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, ती इथं आली तर हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. कारण ॲक्सेलरेशनला कसं आहे डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. त्याची मॅग्निट्यूड काय असते r⍵² किंवा v²/r ही त्याची मॅग्निट्यूड. डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. काही कन्फ्युजन नसलंच पाहिजे तुमचं आता या केसमध्ये तरी. नंतर आहे बघा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन का बरं येतं? टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन का बरं येतं त्याचं येण्याचं रिझन आहे की जर मॅग्निट्यूड जर वाढत असेल, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन कधी येतं मॅग्निट्यूड वाढणं किंवा मॅग्निट्यूड कमी होणं. याच्याविषयीचं एक्सप्लेनेशन मी लगेचच देईल बघा UCM आणि नॉन UCM विषयीचं, कारण काही ना कन्फ्युजन आहे. नंतर असतं बघा नेट ॲक्सेलरेशन. AC² अधिक AT² ह्या दोघांपासून जे बनतं, ह्या दोघांचा जो रिझल्टंट असतो त्याला आपण नेट ॲक्सेलरेशन म्हणतो. ठीक आहे, हे कॉन्सेप्ट्स इकडचे. आणखी एकदा रिपीट करतो आहे. डायरेक्शन चेंज झाल्यामुळं कुठलं ॲक्सेलरेशन येतं? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन येतं. डायरेक्शन चेंज तर सर्क्युलर मोशनमध्ये जो कंपल्सरीच होते. सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी नेहमी करता वारंवार येणारं ॲक्सेलरेशन जे असतं ते सेंट्रिपिटल आहे बघा. मोशन UCM असू द्या की नॉन UCM असू द्या, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हॅज टू बी देअर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनच्या व्यतिरिक्त सर्क्युलर मोशनच होऊ शकत नाही, कारण तिथं सरळ डायरेक्शनमधली मोशन होईल. मग सर्क्युलर मोशनमध्ये बघा ना प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन चेंज होती की नाही. कशी डायरेक्शन काढतो आपण? टेंजंट ड्रॉ करतो. हा माझा बोट म्हणजे पार्टिकल आहे, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो अशी. तो इथं आला, टेंजंट ड्रॉ केली ही डायरेक्शन, इथं आला टेंजंट ड्रॉ केली ही डायरेक्शन, इथं आला टेंजंट ड्रॉ केली इकडं डायरेक्शन, इथं आला ही डायरेक्शन, इथं आला ही डायरेक्शन. कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होणं म्हणजे सर्क्युलर मोशन आहे. होप यू आर गेटिंग माय पॉईंट. पुढे आहे बघा या केसमध्ये आपल्याकडं असलेलं हे अल्फा. अल्फा मीन्स वॉट? अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके ना. अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण मोजतो बघा रेडियन पर सेकंड स्क्वेअरमध्ये. ओके, हे सुद्धा एक वेक्टरच आहे. हे सुद्धा एक वेक्टरच आहे. वेक्टरच आहे ना, वेक्टरच आहे. ॲक्सेलरेटिंग जर असेल, आता ह्याचा पण एक कन्सेप्ट आहे तसं बघितलं असतं. अशी जर सर्क्युलर मोशन असेल, जर स्पीड जर वाढत चालली असेल, स्पीड जर वाढणारी असेल, कंटिन्युअसली वाढणारी जर स्पीड असेल, नॉन UCM म्हणतो ना. नॉन UCM म्हणजे नॉन सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड जर वाढत असेल पार्टिकलची, फॅन लावल्यानंतर स्पीड वाढत जाते बघा, त्यावेळेस हे अल्फा येत असतं बघा. फॅन बंद केल्यानंतर स्पीड कमी 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 होत जाते बघा, त्यावेळेस हे अल्फा तयार होतं बघा. कारण ह्यांचे फॉर्म्युले तुम्हाला बघणं अपेक्षित आहे. ह्यांचं फॉर्म्युले जर तुम्ही बघितलं थोडंसं लक्ष देऊन, तर ह्याचा फॉर्म्युला कसा असतो? चेंज ऑफ थीटा अपॉन चेंज ऑफ टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम प्रोड्युसेस द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कधी तयार होते? जर अँगल जर चेंज होत असेल वेळेप्रमाणे तर. अँग्युलर व्हेलॉसिटी कधी होते? अँग्युलर व्हेलॉसिटीचाच फॉर्म्युला सांगितला आहे मी, हा शोध लावला मी आज बोलता बोलता. चला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर व्हेलॉसिटी इक्वल्स टू S/T किंवा डेल्टा S/Δt, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम प्रोड्युसेस द लिनियर व्हेलॉसिटी. नंतर इथं ओमेगा कसा तयार होतो बरं? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम प्रोड्युसेस द अँग्युलर व्हेलॉसिटी. नंतर ॲक्सेलरेशनच्या बाबतीत जर लिहायचं झालं तर आपल्याला जनरली असं लिहितो ना, डेल्टा V/Δt, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इट प्रोड्युसेस द ॲक्सेलरेशन. जर व्हेलॉसिटी जर वेळेप्रमाणे चेंज होत असेल, म्हणजे वेळेप्रमाणे वाढणं किंवा वेळेप्रमाणे कमी होणं, ॲक्सेलरेशन तयार करते बघा. तसंच याला पण ॲप्लिकेबल आहे की नाही बरं? हे आपण लवकर समजूनच घेत नाही ना मग. हे बघा, Δω/Δt, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम प्रोड्युसेस द ॲक्सेलरेशन. आता जर ओमेगा चेंज होणं म्हणजे काय बरं, त्याच्याविषयीचं एक्सप्लेनेशन ह्याच्यानंतरच देतो मी लगेचच.
हे आहे आपलं लिनियर क्वांटिटीज, अँग्युलर क्वांटिटीज. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा आहेत आणखी, त्या पुढे सांगेल मी रोटेशनल मोशनमध्ये. सध्या आपण सगळं काही सर्क्युलर मोशनचंच बघत आहोत ना, सो सर्क्युलर मोशनच्याच रिलेटेड डिस्कशन चालणार आहे, चालत आहे आपलं. याच्यामध्ये बघा तुम्ही UCM असतो बघा कन्सेप्ट, हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि दुसरा असतो बघा नॉन UCM, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असे दोन कॉन्सेप्ट्स आहेत बघा. कन्फ्युजन काय होतं, UCM म्हणजे काय बरं, फॅनला मी ज्यावेळेस चालवतो, फॅनला जर मी 2ला सेट केलं, 3ला सेट केलं, तर फॅनची स्पीड कंटिन्युअसली कॉन्स्टंट राहते का नाही, कंटिन्युअसली कॉन्स्टंट असते फॅनची स्पीड. 3वरती केलं आणखी फास्ट पळणार फॅन, पण स्पीड तर कॉन्स्टंट असते फॅनची, स्पीड तर कॉन्स्टंट असते. तुम्ही सर याच्यामध्ये रोटेशनल मोशनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये हे येतं का, हे तर सगळंच येतं सर्क्युलर मोशनमध्ये, हे पण असतं सर्क्युलर मोशनमध्ये. तुम्ही असं लिनियर, तर हे लिनियर व्हेलॉसिटीलाच यायला पाहिजे, लिनियर सगळ्या गोष्टींवरतीच यायला पाहिजे, नाही, इकडे पण असतं हे सर्क्युलर मोशनमध्ये, हे पण आहे आणि हे पण आहे. ह्या दोघांचे रिलेशन्स पण आहेत बरं. रिलेशन्स तरी मी सांगितले नाहीत, का नाही सांगितले, कारण आता सांगायचे ते मला. लेट्स सी हिअर काय रिलेशन्स आहेत बरं दोघांमध्ये. तर रिलेशन्स असे आहेत बघा, आपण बघितले सुद्धा होते अगोदर. S = R θ, ह्या दोघातलं रिलेशन. इकडं होतं बघा V = R ω, ह्या दोघातलं रिलेशन. डाव्या साईडला लिनियर, डाव्या साईडला लिनियर, उजव्या साईडला अँग्युलर, उजव्या साईडला अँग्युलर, मध्ये रेडियस, रेडियस दोघांना जोडते. इकडं आहे बघा ॲक्सेलरेशन A काय होतं आपल्या इकडं R α. ह्याच्यामध्ये A कुठला असतं, हे टँजेन्शियली असते बघा, कारण 3 आहेत ना आपल्याकडं, AC वालं, AT वालं आणि A नेट वालं. तर ह्याच्यामधलं हे AT असतं बघा, AT टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन कशामुळे आलं होतं, स्पीड वाढल्यामुळं किंवा स्पीड कमी झाल्यामुळे येत असतं बघा. हे बघा UCM म्हणलं कीच काय असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असते, फक्त नुसती स्पीडच कॉन्स्टंट असते का बरं, लिनियरचा फक्त हाच पॅरामीटर कॉन्स्टंट असतो का, तर ओमेगा पण कॉन्स्टंट असतं बघा. ओमेगा कॉन्स्टंट असतं म्हणजे काय बरं एक्झॅक्टली, आता स्पीड कॉन्स्टंट असतं म्हणजे समजू शकतो तुम्ही. फॅन चालू केला आहे, फॅनची स्पीड वाढत 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 जाते, नंतर कालांतराने फॅन कॉन्स्टंट स्पीडला फिरतो बघा, मीटर पर सेकंडच्या. समजा 50 मीटर पर सेकंदलाच फॅन फिरतो आहे, 50 मीटर पर सेकंदच आहे, सेकंदाला 50 मीटर, 50 मीटर सेकंदाला 50 मीटर. पण अँग्युलर फॅनचं हे पाता आहे, ब्लेड आहे, तर सेकंदाला तेवढाच अँगल कव्हर करतो बघा तो. सेकंदाला किती करतो, समजा 50 रेडियन, सेकंदाला 50 रेडियन, सेकंदाला 50 रेडियन, पुढच्या सेकंदाला 50, पुढच्या सेकंदाला 50, पुढच्या सेकंदाला 50च अँगल कव्हर करत जातो बघा. ही झाली त्याची अँग्युलर स्पीड, जे की कॉन्स्टंट आहे. UCMमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळं येणारं ॲक्सेलरेशन AC हे तर कंपल्सरी असतंच, हे कधी 0 होऊ शकत नाही सर्क्युलरमध्ये. पण एक ॲक्सेलरेशन 0 बनतं याच्यामुळं ओके ना, याच्यामुळं कुठलं बरं, ते असतं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, ते 0 असतं बघा, कारण स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट म्हणजेच UCM आहे, हे 0 असतं बघा. हे झालं याचं. अँग्युलरचं काय सांगता येईल, अँग्युलर जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर अल्फा कशाला येईल, अल्फा काय असते, अल्फा काय असते, चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन चेंज ऑफ टाईम. म्हणजेच काय, फायनल ओमेगा मायनस इनिशियल ओमेगा अपॉन फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. आता ओमेगा चेंजेस होत नसेल तर काय करणार आपण त्याला, सेकंदाला 50 चालला आहे रेडियन आपला, असं उदाहरण घेतलं ना आपण, सेकंदाला 50, सेकंदाला 50, सेकंदाला 50, फायनल पण तोच, इनिशियल पण तोच, डिफरन्स 0, ॲन्सर 0. UCMमध्ये हे 0 असतं, हे लवकर समजत नाही आपल्याला, ठीक आहे ना. ह्याच्या डायरेक्शनविषयी मी आता काय बोलू नये, MCQ सॉल्विंगमध्ये बघूया आपण. नॉन UCM विषयी थोडंसं बोलूया आपण. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं बरं, यामध्ये असा काही प्रकार नाही आहे. यामध्ये ही जी स्पीड असते ती व्हेरिएबल असते, कॉन्स्टंट नसते, कॉन्स्टंट नसते. म्हणजे फॅन सुरू करणं, फॅन सुरू केल्याच बघतो ना आपण, फॅन 0 मीटर पर सेकंद, 5 मीटर पर सेकंद, 10 मीटर पर सेकंद, असे स्पीड वाढत जाते त्याची अशी. नॉन UCM. किंवा व्हॉट अबाउट द ओमेगा, ओमेगा इज ऑल्सो नॉट कॉन्स्टंट, हा सुद्धा कॉन्स्टंट नसतो याच्यामध्ये, हा सुद्धा कॉन्स्टंट नसतो. बघा ना, सेकंदाला तेच आलं आपल्याला, सेकंदाला 5 रेडियन, नंतर 10 रेडियन, नंतर 15 रेडियन, नंतर 20 रेडियन, नंतर 30, 40, नंतर 45, 48 आणि नंतर 50. एका कॉन्स्टंट रेडियन पर सेकंद तो फिरतो आहे. नंतर तो UCMमध्ये जातो, पण सुरुवातीला तर तो नॉन UCM असतो. फॅन बंद केल्या 50ला फिरतोय तो फॅन, नंतर येईल 45ला, 40ला, 35ला, 30ला, असं येईल ना, तो कमी 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 येऊन जातो बघा तो. म्हणजेच चेंज होऊ लागला आहे. हे चेंज झालं म्हणजे कुठलं ॲक्सेलरेशन बघा, एक तर कंपल्सरीच आहे बघा, हे AC तर सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरीच आहे, हे कधी 0 होऊ शकत नाही. हां, ह्याच्यामुळे आता नॉन UCMमध्ये हे AT पण 0 होऊ शकणार नाही, ठीक आहे. व्हॉट अबाउट दिस, हे कॉन्स्टंट नसल्यामुळे कुठलं ॲक्सेलरेशन आहे, हे कॉन्स्टंट नसल्यामुळे एकच आहे ॲक्सेलरेशन आपल्याकडं, कुठलं, ते आहे आपलं अल्फा.
ॲक्सलरेशन, अँग्युलर ॲक्सलरेशन. कारण 50 रेडियन पर बघा 0, 10, 15, 20 रेडियन पर सेकंद, 30 रेडियन पर सेकंद, 40 पर या टाईपमध्ये ही स्पीड वाढत चालली ना. अँग्युलर स्पीड वाढत चालली आहे, म्हणजेच अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट नाही, म्हणजे त्याला आपण नॉन UCM म्हणतो. असे कॉन्सेप्ट्स आहेत याच्याबाबतचे. याच्यावरतीच बेस्ड असलेले पुढचे कॉन्सेप्ट्स आपण स्टडी करत आहोत. बघा त्या कॉन्सेप्टला आपण म्हणत आहोत फोर्सेस. 2 टाईपचे फोर्सेस आपण स्टडी करतो. एक आहे बघा सेंट्रीफ्युगल फोर्स आणि दुसरा आहे बघा सेंट्रीपिटल फोर्स. हे घ्या, सेंट्रीपिटल फोर्स काय असतो हा समजून घेऊया आपण. सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपिटल 2 महत्त्वाचे फोर्सेस. वाटलंच तर ह्याला आपण इकडनं उचलून त्याला आपण इकडं टाकून देऊया, कारण हा एक मोठा डिस्कशनचा पार्ट हाच आहे आपला सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपिटलमधला. चला नवीनच घेऊया आपण याला. सेंट्रीपिटल फोर्स आणि पुढचा आहे बघा सेंट्रीफ्युगल फोर्स. काय असतो करूया आपण स्टडी याचा. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स द सेंटरकडं ज्याची डायरेक्शन असते. एखाद सर्क्युलर मोशन घ्या बरं तुम्ही. अशी ही सर्क्युलर मोशन घेतली आपण. ह्याच्यामध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे तो अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. असा फिरतो आहे बघा, तो अँटी क्लॉकवाईज या डायरेक्शनला फिरतो आहे. तुम्हाला जर इक्वेशन आठवत असेल फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन, तर हे कुठलं ॲक्सलरेशन आहे त्याच्याविषयी तर बोलूया नंतर. पण हे ॲक्सलरेशन कशामुळे तयार झालं, ह्या फोर्समुळेच तयार झाले असतं बघा ॲक्सलरेशन. तुमचा एखादा मित्र आहे सायकलवरती चालला आहे 10 मीटर पर सेकंदनं, म्हणजे कॉन्स्टंट स्पीडनं चालला एका डायरेक्शनला. तुम्ही मागणं आले त्याला जोरात ढकलला, असं ॲक्सलरेशन तयार होणार ना. होणार. कुठल्या डायरेक्शनला ॲक्सलरेशन तयार होणार, ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स लावला आहे त्या डायरेक्शनला ॲक्सलरेशन होणार तयार. त्याची स्पीड अगोदर 10 होती, नंतर त्याची स्पीड वाढणार, काहीतरी 15 झाली, म्हणजे त्या थोड्या वेळामध्ये ॲक्सलेशन झालं, तो ॲक्सेलरेट झाला असं म्हणतो आपण. म्हणजे ॲक्सलेशनसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, फोर्स रिस्पॉन्सिबल असतो. ॲक्सलेशन फोर्सच्या व्यतिरिक्त तयार होऊ शकतं का, नाही. हा एक्सटर्नली आपण जो फोर्स लावला तो ॲक्सलेशन प्रोड्यूस करण्यासाठीच लावला. एक तर ॲक्सलेशन वाढणारं असू शकतं किंवा ॲक्सलेशन कमी होणारं असू शकतं. डिस्कस केलं आपण मागच्या क्लासेसमध्ये. आता ह्या सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी एक ॲक्सलेशन असतं बघा, डायरेक्शन चेंज झाल्यामुळं. कुठलं ॲक्सलेशन आपलं ते आहे आपलं सेंट्रीपिटल ॲक्सलेशन टुवर्ड्स द सेंटर. हे बघा इकडं आहे पार्टिकल, सेंट्रीपिटल. हे ॲक्सलरेशन कसं असतं, ह्याच्यामध्ये कंपल्सरी तयार होतं म्हणजे होतंच. त्याची डायरेक्शन काय असते, AC सेंट्रीपिटल अशी डायरेक्शन असते बघा. ठीक आहे. जर डायरेक्शन इकडं असेल तर नक्कीच इकडे एखादा फोर्स असला पाहिजे, आणि तो फोर्स म्हणजेच कुठला, तो फोर्स म्हणजे काही वेगळा नाही आपला, तो फोर्स आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स. इकडं ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आहे तर सेंट्रीपिटल फोर्स. सगळ्या ठिकाणी ॲक्सेलरेशन असं असलं ना तर सगळ्या ठिकाणी फोर्स पण असाच असतो आतल्या साईडला. त्याला लिहिताना कसं लिहितो आपण, FCP सेंट्रीपिटल फोर्स. याला कसं लिहितो आपण, FCF सेंट्रीफ्युगल फोर्स असं लिहितो बघा आपण याला. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस. तर खरं बघितलंस तर असा काही सेंट्रीपिटल फोर्स नसतोच. असं म्हणल्यावर तुम्हाला कसं वाटेल, तुम्हाला अरे मास्तर काही पण बोलताय. लेट्स सी यार. कसं आहे, सेंट्रीपिटल फोर्स जो असतो तो त्या केसमध्ये त्या सिच्युएशनमधला एक फोर्स असतो बघा कुठला तरी. जसं की एक दोरी घेतली मी, त्याच्या एंडला मी त्याला हे पेनच बांधला, हा मार्कर बांधला, हा पॉइंटर बांधला, आणि त्याला लागलं फिरवायला मी असं. तो मार्कर असा फिरेल बघा, असा सर्कल ट्रेस करेल, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरेल तो. बरोबर की नाही. दोरी असते ना जी की मासलेस आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, म्हणजे तिची लांबी वाढणार नाही, त्याचं वजन नसतं ते दोरीचं, असं आपण ॲज्युम करतो फिजिक्समध्ये बऱ्याचशा वेळेस. मग हातपेन अशा आउटर सर्कलमध्ये फिरेल तो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आपण त्याला म्हणूया. मग दोरीमध्ये कुठला फोर्स आला तर दोरीमध्ये येतं टेन्शन. दोरीमध्ये काय असतं, नेहमी टेन्शनच. दोरी नेहमी टेन्शन घेते का, असं म्हणा तुम्ही काहीतरी. तर दोरी नेहमी टेन्शन घेते, टेन्शनच असतं दोरीमध्ये बघा, नेहमी ताणतणावच असतो. बरोबर की नाही. जास्त ताणतणाव वाढलं की दोरी तुटते, असं काहीतरी म्हणा. आता जर तुम्हाला विचारलं या केसमध्ये, हे घ्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करते बघा, हा आपला पेन असू द्या किंवा दगड धोंडा बांधला तुम्ही असं, ओके, इथे बांधला आहे, हे दोरी आहे. त्या दोरीकडे कुठला असतो फोर्स, टेन्शन फोर्स असतो. इथं गेली दोरी, दोरीमध्ये टेन्शन, इथं गेली दोरी, दोरीमध्ये टेन्शन, इथं गेली दोरी, दोरीमध्ये टेन्शन असतात. हे जे टेन्शन आहे ना टेन्शन, तर ह्याच टेन्शनला आपण काय म्हणतो, ह्या केसमध्ये
टेन्शनच आपण काय नाव देतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, की ज्याची मॅग्निट्यूड किती असते, mr⍵² किंवा mv²/r. आली कुठनं ही बघा, आपल्याकडे हे इक्वेशन आहे का, आहे. ह्या इक्वेशनमध्ये काय आहे, फोर्स इक्वल्स टू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन काय असतं बरं, ॲक्सलरेशन काय असतं, तर ॲक्सलरेशन असतं बघा सेंट्रिपिटल, की ज्याची व्हॅल्यू असते बघा v²/r किंवा mr⍵². mr⍵² कुठनं शोध लावायचा नाही आपल्याला, त्याला काय लिहितो आपण, r⍵² लिहितो बघा असं. हे असतं बघा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. तर इथं ठेवा ते, इथं जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल. mr⍵² किंवा mv²/r हे ठेवलं, लिहिलं मी हे जशास तसं, लिहिलं मी इथं जशास तसं. ओके, सो हे आपलं एक ॲन्सर झालं. हे झालं आपलं तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच त्या सिच्युएशनमधला एक कुठला तरी एक फोर्स असतो बघा, किंवा त्याला मी असंही म्हणू शकतो बघा, नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. नेट फोर्स, नेट फोर्स म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन्स करून जो काही उरला सुरला फोर्स जो असतो सेंटरकडे जाणारा, नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर, दॅट्स कॉल्ड ॲज द टुवर्ड्स दी सेंटर, सेंटर दॅट्स कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ह्याला थोडंसं साईडलाच ठेवूया आपण आता, याची थोडीशी वेळ आहे, याला वेळ लागेल थोडंसं जरा. ठीक आहे, असं काहीसं बोललो बरं आपण, बरंचसं काय काय बोललो. आता असेच काहीसे एक्झाम्पल्स आपण वर्कआउट करूयात. जसे की बघा काही एक्झाम्पल्स की ज्या ठिकाणी सर्क्युलर मोशन तुम्हाला दिसते बघा, सर्क्युलर मोशन दिसणारे बरेचसे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल, दिस इज द अर्थ. ओके, ही अर्थ आहे, ही पृथ्वी आहे. ओके, त्या पृथ्वीला आपण थोडंसं व्यवस्थित मॅनेज करूया, जरा याला थोडंसं व्यवस्थित प्लेस करूया आपण, असं प्लेस करूया ह्या पृथ्वीला छोट्याशा. इथं आहे आपला हा मोठा असलेला सन. ओके, सन. इथं अर्थ आहे. ह्या दोघांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन असतं का, अट्रॅक्शन असतं यांच्यामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामुळे तयार झाला, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे झाला. ही पृथ्वी ह्या कक्षेला सोडते का, ह्या ऑर्बिटला सोडते का, ती कालांतराने सोडते का, असं झालं का की काल जवळ आली उद्या लांब गेली, असं काही होणार आहे का, ह्याच्यामध्ये नसतं होते असं काहीसं. ती नेहमी त्याच एका ठराविक ऑर्बिटमध्ये फिरत राहते, कारण त्या दोघांमध्ये काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, प्रेम आहे दोघांमध्ये, मग ते एकमेकांना सोडत नाही तसेच. मग ह्यांच्यामधला जे अट्रॅक्शनचा फोर्स असतो त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो बघा, ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो त्याला. मी इथं लिहिणार ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि ह्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजेच काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे बघा. मी म्हणून तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स त्या केसमध्ये एक वेगळं रूप घेतो, त्या केसमधला तो सेंट्रिपिटल फोर्स वेगवेगळा असतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असा काही सेपरेट फोर्स नसतो, तो त्या सिच्युएशनमधला तो फोर्स असतो. ह्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सच हा आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे, कारण सर्क्युलर मोशन परफॉर्म होऊ लागली ना, मध्ये सन आहे, मग सन त्याला त्या पृथ्वीला धरून ठेवलेला आहे ॲक्च्युली. ठीक आहे, डन. पुढे असंच एक उदाहरण, एक्झाम्पल मी इथं काय करतो, एक न्यूक्लियस घेतो, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ठेवला. त्या न्यूक्लियसच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन असतो बघा. इथे सुद्धा असंच फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बघा. न्यूट्रली मायनस चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा न्यूट्रल. इलेक्ट्रॉनमध्ये आणि प्रोटॉनमध्ये एक अट्रॅक्शन असतं बघा. ह्यांच्यामध्ये जो फोर्स असतो ना, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच काय असतो बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच ह्या केसमध्ये असतो बघा सेंट्रिपिटल फोर्स. काय असतो ह्या केसमध्ये, सेंट्रिपिटल फोर्स असतो. इथं काही अडचण नसलाच पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला म्हणतो आपण ह्या केसमध्ये. असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यामध्ये ठराविक सेंट्रिपिटल फोर्स नावाचा असा काही वेगळा फोर्स नसतो, त्या केसमधलाच फोर्सला आपण त्या केसमध्ये कुठला फोर्स आहे, यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे, यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, यामध्ये टेन्शन आहे, त्या केसमध्ये आपला सेंट्रिपिटल फोर्स ते रूप घेत असतो बरं. हा आहे आपला सेंट्रिपिटल फोर्स. काही अडचण नसलंच पाहिजे. याच्यासारखाच ओके, याच्यासारखाच एक वेगळा फोर्स आहे, त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. हे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय असणार बरं, तर तुम्हाला असंच एक सर्कल कन्सिडर करावं लागणार, केलं लाईकवाईज. आणि इथं हा एक ऑब्जेक्ट आहे जो की अशी मोशन परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. आता कसं असतं, समजा जर तुम्ही स्वतःच ह्या ऑब्जेक्टवरती जर बसले, ह्या मासवरती जर तुम्ही बसले आणि तुम्ही जर एकदम जोरजोराचं जर असं फिरू लागले, तर तुम्ही इथं आले की तुम्हाला इकडं ढकलल्यासारखे फील होईल, इकडं इकडच्या डायरेक्शनला फोर्स तयार झाल्यासारखं वाटेल. तुम्ही इथं आले
तुम्ही इथं बसले आहात स्वतः, तुम्हाला असं इकडं ढकलल्यासारखं फील होईल. तुम्ही इथं आले तुम्हाला असं इकडं ढकलल्यासारखं फील होईल. आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स असतो की नसतो? असतो. जसं की एखादं जर वाहन असं असेल, टर्निंगला जर असं चाललं असेल, ते हे एखादी 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, यासारखं जनरली 4 व्हीलरमध्ये आपण फील करतो, रिक्षामध्ये फील करतो, तर तुम्हाला इकडं ढकलल्यासारखा एक फोर्स फील होत असेल बघा. त्या फोर्सलाच आपण सेंट्रीफ्युगल म्हणतो, सेंटरपासनं आवे. कारण हे एक सेंटरच आहे ना, थोडासा पार्ट आहे ना सेंटरचाच, एका कर्वेचरचा पार्ट आहे. ह्याचं कुठंतरी असं इथं कुठंतरी सेंटर असणार, ही त्याची रेडियस असणार काहीतरी आर, आणि ह्या कर्वेचरला तुम्ही क्रॉस करू लागले आहात, तर तुम्हाला इकडं ढकलणारा जो फोर्स असतो तो सेंट्रीफ्युगल फोर्स असतो बघा. बरोबर की नाही? सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे तुम्हाला आता समजलं बघा. हे आता ही तर सर्क्युलर मोशन पण आहे, तुम्ही ज्यावरती बसले आहात ना ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं, हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी एक ॲक्सलेरेशन असतं बघा सेंटरला, त्याला कुठलं म्हणतो आपण? सेंट्रिपिटल ॲक्सलेरेशन. इथं आलात तुम्ही, सेंट्रिपिटल ॲक्सलेरेशन, इथं आलात सेंट्रिपिटल, इथं आलात सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल ॲक्सलेरेशन आलं इथं, ठीक आहे. आणि इकडे कुठला फोर्स आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, ह्याला आपण असं लिहूया FCF लिहूया. सेंट्रीफ्युगल फोर्स आहे बघा हा, ओके ना? बरं, आता सेंट्रीफ्युगल फोर्स तुम्ही बघितलंच तर ॲक्सलेरेशनची डायरेक्शन इकडे, सेंट्रीफ्युगलची डायरेक्शन अशी एकमेकांच्या अपोजिटमध्ये आहेत, ते एकमेकांच्या अपोजिटमध्ये आहेत. म्हणूनच तर आपण असं लिहितो बघा, सेंट्रीफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड किती असते? सेंट्रिपिटल एवढीच असते, फक्त मायनस लिहायचं. फक्त काय लिहायचं? mR² किंवा -mv²/r. ही काय आहे? ही आहे याची मॅग्निट्यूड. मायनस का बरं ॲड केलं? मायनस काय ॲड केलं? कारण दोघांची डायरेक्शन वेगवेगळी. सेंट्रीफ्युगल इकडं आहे, आउटवर्ड आहे, तर सेंट्रिपिटल ॲक्सलेरेशन सेंटरकडं आहे. म्हणजे दोघांच्या डायरेक्शनमध्ये फरक आला. दोघांच्या डायरेक्शनमध्ये फरक आल्यामुळं एकमेकांच्या अपोजिटमध्ये असल्यामुळंच त्यांना आपण मायनस साईननं दाखवलं, बाकी काहीच नाही. ह्या फोर्सविषयी आणखी बरंचसं काय काय डिस्कस करायचं आहे आपल्याला. ह्या फोर्सविषयी आपल्याला बरंचसं काय काय डिस्कस करायचं आहे. ह्याला आपण सुडो फोर्स म्हणू शकतो का? सुडो फोर्स म्हणू शकतो, कारण सुडो फोर्सची ही तीच प्रॉपर्टी असते बघा. सुडो फोर्सची अशीच काहीशी प्रॉपर्टी असते. सुडो फोर्स म्हणण्याचं रिझन काय? सुडो फोर्स तुम्हाला आठवत असेल, काही फ्रेम्स ऑफ रेफरन्सेस असतात बघा. एक असतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, जे की डिस्कस केलं होतं मागच्या क्लासमध्ये, इनर्शियल. आणि दुसरा असतो बघा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे तुम्ही बघताय कुठनं, हे अनुभव कुठनं घेत आहात? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इथं लिहिणार मी पुढं फ्रेम ऑफ रेफरन्स, आणि इथं सुद्धा तसं लिहिणार मी फ्रेम ऑफ रेफरन्स. सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतंय? तुम्ही बाहेर थांबून बघायचं, जसं की इथं एखादा पार्टिकल फिरत आहे, किंवा इथं हा पार्टिकल काय करतो? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, आणि तुम्ही असं इथं ग्राउंडवरती थांबले असं, आणि त्या पार्टिकलला तुम्ही बघू लागले. हा आपला पार्टिकल किंवा हा दगड होता ना, आपण असं सर्क्युलर मोशनमध्ये फिरत होतो, तुम्ही ह्याला बघू लागले, बाहेर थांबून बघू लागले. तुम्ही स्वतः एका नॉन ॲक्सलेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहात. तुमचं स्वतःचं ॲक्सेलेरेशन सध्या किती आहे? काहीतरी 0 म्हणूया आपण इथं, किंवा व्हेलॉसिटी तुमची कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही बाहेर उभा राहून त्या दगडाला बघत आहात, तो दगड असा फिरतो सर्क्युलर मोशनमध्ये, सर्कल ट्रेस करत आहे. ह्याला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघताय तुम्ही कुठनं, ते फार महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये तुम्ही स्वतःच त्या दगडावरती बसलेले आहात. स्वतःच दगडावरती बसणं म्हणजेच काय असतं? ते नॉन इनर्शियल असतं बघा. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे तुम्हीच ॲक्सलेटेड फ्रेममध्ये आहात, तुम्ही स्वतःच गोल गोल फिरत आहात, तुम्ही ह्या रोटेशनल फ्रेममध्ये आहात. रोटेशनल फ्रेम ही आहे बघा, स्वतः तुम्ही बसल्यात. तर ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्या दगडावरती बसलेले असतात, त्यावेळेस तुम्हाला कुठला फोर्स फील होतो? बाहेर ढकलल्यासारखं वाटतं की नाही? ह्या गाडीमधनं तुम्ही ज्यावेळेस ह्या टर्निंगला क्रॉस करता, त्यावेळेस तुम्हाला असं बाहेर ढकलल्यासारखं वाटतं. म्हणजेच तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्स इथं स्वतः फील होऊ लागला आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स तुम्ही स्वतः फील करत आहात. या केसमध्ये सुद्धा ते नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्सचा अनुभव होतो बघा. तुम्हाला जर आठवत असेल 11th स्टँडर्डचा हा एक टॉपिक आहे न्यूटन्स लॉजमध्ये, त्याच्यामध्ये सुडो फोर्सचा आपण कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला होता बघा. सुडो फोर्स मीन्स एक इमॅजिनरी फोर्स असतो बघा, जो की आपण न्यूटनचे लॉज ॲप्लिकेबल करण्यासाठी लावतो बघा. न्यूटनचे लॉज आपल्याला अप्लाय करायचे असतात नॉन इनर्शियल फ्रेममध्ये, त्या केसमध्ये आपण सुडो फोर्सला ॲड करत असतो बघा. जर एखादी व्हेकल किंवा एखादा मास ऑब्जेक्ट जर वरती चालला असेल, तर आपण सुडो फोर्स अपोजिट डायरेक्शनला ॲड करत असतो.
तो कन्सेप्ट तुम्हाला आठवत असावा, नसला तरी थोडक्यात सांगितला आहे या टाईपमध्ये. म्हणजे जर ऑब्जेक्ट वरती जात असेल तर सुडो फोर्स आपण मागे लावतो, ऑब्जेक्ट लेफ्टला चालले तर सुडो फोर्स आपण राईटला लावत असतो. कारण सुडो फोर्सच्या कॉन्सेप्ट्सनंच बरेचसे एक्झाम्पल्स आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो बघा, कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकतो. आता बरेचसे काही MCQs जे येतील त्याला आपण सुडो फोर्सच्या मदतीने सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये न्यूटनचे लॉज ॲप्लिकेबल आहेत का, आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ सुडो फोर्स. जनरली ते कुठे ॲप्लिकेबल असतात, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. म्हणजे एक्झाम्पल एखादा मास असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि तुम्ही बाहेर उभं राहून बघत आहात त्या मासला, हां अशा टाईपमध्ये हे सर्कलमध्ये चाललं आहे. मग तिथं कुठला फोर्स आला, तिथं सेंट्रिपिटल आला. कारण तुम्हाला माहिती सर्क्युलर मोशन म्हणलं की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स असतो. हे तुम्ही बाहेर उभं राहून बघत आहात. मग तुम्ही स्वतः जर त्या फ्रेममध्ये बसलात आणि तुम्ही जर असं फिरू लागलं तर तुम्हाला वाटेल की नाही स्वतःच तो फोर्स माझ्यावरती ॲक्ट होऊ लागला आणि तो मला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो आहे. तो असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. समजलं असावं. ह्याचे दोघांचे डिफरन्सेस मी पुढे स्टडी करेल तुमच्यासाठी. बघा काहीसं असं जर मी इथं टाईप केलं, करू टाईप, हे घ्या आपलं टायपिंग असं असतं. सेंट्रिपिटल फोर्स आहे हा आपला आणि हा आहे आपला सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. तर दोघांचेही कन्सेप्ट्स बघा कसे असतात, हे असे काहीसे डिफरन्सेस महत्त्वाचे. सेंट्रिपिटल फोर्स जो आहे ना तो रियल फोर्स आहे बघा, रियल आहे ना, रियल सेंट्रिपिटल फोर्स, नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. एक दगडाला मी असं दोरीमध्ये बांधलं आणि त्याला फिरवलं, त्या दोरीमध्ये येणारा ताण, टेन्शन जे असतं ना ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो आपण त्याला. एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या न्यूक्लियसच्या अबाउट फिरत आहे, त्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेंट्रिपिटल आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो रिअलच आहे ना, त्याला आपण रिअलच फोर्स म्हणून ट्रीट करतो, तो आहे सेंट्रिपिटल. पण सुडो फोर्स तर हा एक इमॅजिनरी फोर्ससारखा दिसतोय आपल्याला, इमॅजिनरी फोर्ससारखा दिसतोय. त्याचे इफेक्ट्स खरे असतात, त्याचे रिअल इफेक्ट्स असतात बघा, पण त्याला आपण सुडो म्हणतो, लाईक अ इमॅजिनरी फोर्स. तो रोटेशनल फ्रेममध्ये तयार होतो ना, ह्या केसमध्ये रोटेशनल फ्रेममध्ये. बघा हा जो असतो ना सेंट्रिपिटल फोर्स आपण इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेममध्ये दोन्ही केसमध्ये आपण ड्रॉ करू शकतो, काही अडचण नाही आहे. बट हा जो असतो ना हा फक्त नॉन इनर्शियलमध्येच आपण स्टडी करतो किंवा रोटेटिंग फ्रेममध्येच आपण स्टडी करतो. तुम्ही स्वतः त्या ऑब्जेक्टवरती बसल्यात आणि तुम्ही स्वतः फिरतात, तुम्ही स्वतः ते फील करत आहात. म्हणून त्याला आपण फक्त आणि फक्त रोटेटिंग किंवा नॉन इनर्शियल फ्रेममध्येच ड्रॉ करू शकतो, फील करू शकतो. ह्याच्या मॅग्निट्यूड जर दाखवायचं असेल तर ते असतं बघा mr² किंवा mv²/r. ह्याला तसंच mr² और mv²/r लिहायचं असेल तर मायनस साईन तुम्ही लिहू शकता, कारण ॲक्सेलरेशनच्या अपोजिटमध्ये असते त्याची डायरेक्शन. हा रिअल फोर्स आहे आणि त्याचे इफेक्टसुद्धा रिअल असतात बघा, इफेक्टसुद्धा रिअल आहे. लाईक अ टेन्शन, दोरीमधलं जर ताण वाढला तर सेंट्रिपिटल फोर्स कमी झाला किंवा ताण कमी झाला असं म्हणूया आपण. कसं काय ताण कमी झाला सर? त्या स्ट्रिंगची कॅपॅसिटी असते, ठराविक ताण असती झेलणार, ठराविक टेन्शन असती झेलणार. ताण जर वाढला, एक्सीड झाला एका ठराविक व्हॅल्यूपेक्षा, ते दोरी ब्रेक होणार, तुटणार, बरोबर की नाही? म्हणजे रिअल इफेक्ट आहेत ना, खरे इफेक्ट दिसत आहेत त्याचे. ह्याला तर सुडो फोर्स म्हणतो आपण, नो डाऊट ह्याचे इफेक्ट रिअल आहेत, म्हणतो त्याला सुडो फोर्स, लाईक इमॅजिनरी सारखेच त्याला बोलतो, पण त्याचे इफेक्ट तर रिअल आहेत. टर्निंगला तुम्ही गाडी एकदम फास्टमध्ये पळवा बरं, तर तुम्हाला इकडं ढकलल्यासारखं फील होईल, तुम्ही बाहेर फेकले जाल. इफेक्ट आहे का नाही रिअल? बाहेर पडल्यानंतरच समजायचं का आपल्याला इफेक्ट खरा आहे म्हणून? अगोदर पण समजू शकतो ना आपण. जर एखाद्याला फारच उत्साह आला, मला हा समजून घ्यायचा आहे, कॉर्नरिंगला गाडीत जोरात पळवा, तुम्ही फार जास्त स्पीडला पळवा, ह्याचा इफेक्ट तुम्हाला समजेलच. ह्याचा ओरिजिन कुठनं झाला बरं? तर ह्याचा ओरिजिन होतो इंट्रॅक्शन ऑफ द टू बॉडीज, दोन बॉडीजचं इंट्रॅक्शन झाल्यामुळे ह्याचा ओरिजिन तयार होतो बघा. ओरिजिन होतो तिथं तयार होत असतो बघा हा फोर्स. दोन बॉडीजचं म्हणजे मी एक दोरी घेतली, रोप घेतली आणि एक दगड घेतला, बस इथं येणारच हा फोर्स आपला सेंट्रिपिटल जो की टेन्शन असतो. ह्याचा ओरिजिन जो असतो तो इनर्शियामुळे झाला बघा. इनर्शिया असतो ना, दोन टाईपचा इनर्शिया असतो, एक स्टेट ऑफ रेस्टचा इनर्शिया असतो, रेस्टचा इनर्शिया, एक असतो मोशनचा इनर्शिया. इनर्शिया म्हणजे लेझिनेस असतो बघा, म्हणजे जागेवर बसलेच तुम्हाला जागेवरच बसून राहावं असं वाटत असेल तर तो आला रेस्टचा इनर्शिया. आणि जर मोशनमध्ये जर असेल तर तुम्हाला मोशनमध्येच राहावं असं वाटतं, तो आला मोशनचा इनर्शिया. असा असतोच ना, एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण ढकललं तर तो अपोज करतो आपल्याला सुरुवातीला, तो जागेवर बसलेला असतो ना, त्याला बसावं असं वाटतं त्या ऑब्जेक्टला. एक्झाम्पल रोटेटिंग फॅन आहे, त्याला रोटेटच व्हावं वाटतं. त्याला जर आपण थांबवण्याचा प्रयत्न केला तो अपोज करतो आपल्याला, नाही थांबणार तो लवकर. म्हणजे हे अपोजिशन जे आहे ते दाखवतो त्या प्रॉपर्टीत त्याच्या इनर्शिया, लाईक अ मास.
बघा याच्यामध्ये जर बघितलं तर हे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपण ह्याला स्टडी केलं का? बेटर स्टडी करण्यासाठी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ह्याला वापरायची आपल्याला. ठीक आहे, ह्याला बेटर स्टडी करण्यासाठी इनर्शियल फ्रेम थोडी असते, नॉन इनर्शियल फ्रेम असते ह्याला. ओके ना, नॉन इनर्शियल फ्रेम असते. बरं, आता रोटेटिंग फ्रेममध्ये बघितलंस तर आपण रोटेटिंग फ्रेममध्ये दोघांनाही आपण इन्क्लूड करू शकतो. बघा रोटेटिंग फ्रेममध्ये, रोटेटिंग म्हणजे रोटेशनलमध्ये आपण यालाही इन्क्लूड करू शकतो आणि यालाही इन्क्लूड करू शकतो. हे होते ह्या दोघांमधले महत्त्वाचे डिफरन्सेस. ह्या दोघांमधले महत्त्वाचे डिफरन्सेस काय काय बघितलं बरं आपण? महत्त्वाचे पॉईंट्स. महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये आपण सेंट्रीफ्युगल फोर्सविषयी बोललो, सेंट्रीपिटल फोर्सविषयी बोलत आपण असा. ओके, नंतर आपण UCM आणि नॉन UCM सुद्धा बघितलं. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॅन चालू करणं आणि फॅन बंद करणं म्हणजे नॉन UCM असते बघा. आणि फॅनला एका ठराविक स्पीडला फिरवणं, जे की फॅन कॉन्स्टंट स्पीडनं फिरतो, कॉन्स्टंट लिनियर स्पीड म्हणा किंवा अँग्युलर स्पीड म्हणा, ते असते बघा हे आपलं UCM. तर भेटूया अशाच नवीन कॉन्सेप्टमध्ये आपण, नवीन पार्टमध्ये, नवीन पोर्शनमध्ये पुढच्या येणाऱ्या. ह्या लेक्चरला तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत. आपल्या ॲपलाही डाउनलोड करू शकता. विद्यार्जन सायन्स अकॅडमी नावाने आपला ॲप आहे, ह्याच्यावरती असे लेक्चर्स चालू आहेत. ऑफलाईन क्लासेससुद्धा आपल्या ह्या सेंटरला म्हणजे पुण्याच्या सेंटरला ऑनगोईंग आहेत. वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत. सो काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच दिलेल्या कॉन्टॅक्टवरती, ॲपमध्ये पण नंबर आहेत आणि आपल्या ऑफलाईन बॅचेसलाही आपण नंबर प्रोव्हाइड केलेच आहे. तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही नक्कीच त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.